आजचा नवा दिवस, नवी कथा। आजची कथा ही खूप सुंदर कथा आहे। आजच्या या कथेमध्ये आपल्या सगळ्यांना माहित असेल, टी.एन. शेषन नावाचे आपले एक निवडणूक आयुक्त होते, ज्यांच्याकडे पूर्ण देशाच्या निवडणुकीचा कारभार त्यांच्याकडे असतो। ते निवडणूक आयुक्त मुख्य असतात। देशामध्ये जेवढ्या इलेक्शन्स होतात, जेवढ्या निवडणुका होतात, त्याचं सगळं नियोजन कोण करतं? हे टी.एन. शेषन साहेब त्यावेळी करायचे, निवडणूक आयुक्त म्हणून ते काम करत होते। एकदा ते असंच त्यांच्या पत्नीसोबत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर चालले होते। यूपी माहिती आहे का सगळ्यांना? उत्तर प्रदेश। आणि मग त्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना सहज रस्त्याच्या कडेला एका झाडाला एक सुंदर असं सुगरणीने बांधलेलं घरटं, सुगरण नावाचा पक्षी माहितीये का? या सुगरणीनं बांधलेलं घरटं त्यांच्या बायकोला ते खूप आवडलं। आवडल्यानंतर बायकोनं सांगितलं, टी.एन. शेषन यांना म्हणाल्या, अहो ते घरटं खूप सुंदर आहे, तेवढं मला पाहिजे, काही करा पण तेवढं घरटं, गाडी थांबवा आणि ते घरटं मला द्या। टी.एन. शेषन यांनी गाडी थांबवली। त्यांच्यासोबत जो बॉडीगार्ड होता, त्या बॉडीगार्डला सांगितलं, हे जा रे म्हणे, त्या झाडाचं तेवढं ते घरटं घेऊन ये। बॉडीगार्ड खाली उतरला। त्या ठिकाणी एक मुलगा शेळ्या चारत होता, आपल्या बकऱ्या चारत होता त्या ठिकाणी। मग त्या बॉडीगार्डनं सांगितलं, टी.एन. शेषन त्या ठिकाणी होते। तो बॉडीगार्ड म्हणला, ए बाळा इकडे ये, तुला मी 10 रुपये देतो, तेवढं काय कर, ते घरटं आम्हाला काढून दे। तो म्हणाला नाही। हे म्हणले 20 रुपये देतो, तो म्हणे नाही। हे म्हणे अरे 100 रुपये देतो, तेवढं घरटं काढून दे ना, तो म्हणे अजिबात नाही। ते म्हणे का? तर तो मुलगा म्हणाला, त्या घरट्यामध्ये चिमणीची छोटी छोटी फुलं आहेत। संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची आई त्यांना दाणे घेऊन त्या घरट्यामध्ये येईल, त्यावेळी तिला किती वाईट वाटेल, किती वाईट वाटेल। ज्या वेळेस त्या पिलांची आई त्या घरट्यामध्ये दाणे घेऊन आपल्या चिमुकल्यांना भरवण्यासाठी येईल आणि चिमुकले जर गायब असतील, घरटच जर गायब असेल, तर तिला किती वाईट वाटेल। त्यामुळे तुम्ही 100 काय 1000 रुपये जरी दिले तरी मी ते घरटं काढणार। हे ऐकल्यानंतर IAS असणारे टी.एन. शेषन यांना त्यावेळी कळालं की आपण IAS जरी असलो, आपण किती डिग्र्या जरी मिळवलेल्या असल्या, आपण किती श्रीमंत जरी असलो, तरी भावनिकता नावाची जी गोष्ट आहे ती आपल्यामध्ये कमी आहे। संवेदनशील मन ज्याला आपण म्हणतो ते आपल्यामध्ये काय नाहीये। हा मुलगा आपल्यापेक्षा मनानं खूप श्रीमंत आहे, बरोबर आहे की नाही? त्या मुलाचं मन संवेदनशील आहे। अरे जीवन तेव्हाच आनंदी बनतो जेव्हा संपत्ती, श्रीमंती याच्या सोबत त्याला संवेदनशीलतेची जोड ज्यावेळेस मिळेल ना, त्यावेळेस काय होतं, जीवन सुंदर बनतं। लक्षात आलं? काय कळालं तुम्हाला या कथेतून? सांग। कधीही विचारानं काम करायचं, विचारानं काम करायचं, बरं। आणखीन? हा सांग। हा, कधी पण दुसऱ्याचं एखाद्याचं जीवन चाललेलं सुखी जीवन असेल ना, त्याच्यामध्ये आपण कधी डिस्टर्ब करायचा नाही, मग तो पक्षी असो, प्राणी असो, मनुष्य असो। आणखीन बघा, कधी कधी असं होतं, तुम्ही शाळेतून घरी चाललात आणि काय नाही, सहज कुत्र्याचं पिल्लू वाटांना विचारू तुम्हाला, त्याचा काही त्रास नाही, काही नाही, काही नाही। विनाकारण तुम्ही काय करता, रस्त्यावर पडलेला बगर घेता आणि त्याला माथेकून मारता। किती जण मारतात रे? सगळेच मारतात। मग तुमचं मन संवेदनशील आहे का रे? काय केलं त्या कुत्र्यानं तुमचं? काहीच नाही ना। मग विनाकारण तुम्ही त्या कुत्र्याला दगड मारता, म्हणजे तुमचं मन संवेदनशील आहे का?
बरोबर आहे की नाही? इथून पुढे तसं करणार का रे? अरे त्याला ज्या वेदना होतात ना, तुमच्या पायावरती कोणी विनाकारण एखादा दगड मारला, हा, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटेल रे? ही जाणणं म्हणजे संवेदनशीलता, बरोबर आहे की नाही? त्याला वेदना, त्याला किती वेदना होत असतील हे जाणणं म्हणजे काय? संवेदनशीलता. म्हणून रस्त्यानं जाताना कधीही कुत्रा असेल, मांजर असेल, काही असेल, बऱ्याच जणांना असं असतं की चल विनाकारण दगड मारतात आणि ते ओरडले की यांना काय आनंद होतो, त्याला आसुरी मन म्हणायचं. तो आनंद आसुरी आनंद असतो. त्यामुळं रस्त्यानं जाता येताना बिलकुल अशा मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.